निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा, एक दोन अनुभव आले ते स्वामींचे शेअर करायचे होते. सांगा ताई, कुठून बोलताय? मी मांजरीतून बोलते, सीमा डिस्प्ले. अरे वा, हा हा हा, बोला ताई. मांजरी हाडाचं. काय झालं होतं, आपल्या स्वामींचा प्रकट दिन आला होता. हा, तर ना मला ते पारायण करायला सुरुवात केली होती. पण ज्या दिवशी करायचं त्या दिवशी आपण मंदिरात जाऊन, नाही का, स्वामींच्या केंद्रात किंवा मंदिरात जाऊन नारळ खडी साखर, असं काही मी नव्हतं मनात ठेवलं की नारळ खडी साखर ठेवून. मी आपलं म्हणलं जेवढी होती तेवढी आपलं करायचं. मला सुट्टी पण होती वाटतं त्या दिवशी, नाही का, सकाळचं लवकर जाते ना मी पण 8 वाजता. अरे बापरे. 8ला जाऊन मग 3ला येते. मग म्हणलं जरा सकाळचंच करावं आपल्याला, आज सुट्टी आहे तर, नाही का, असं मी आपलं योजलं होतं. आणि काय झालं, शनिवारच होता बघा त्या दिवशी. आणि मग मी केलं, म्हणजे जाते कधीपासून जसा वेळ भेटेल तसं आपल्याला स्वामींनी सांगितलं करायचं. म्हणलं नाही की गुरुवारच पाहिजे असं, सोमवार. अगदी बरोबर आहे. मग वेळ भेटलाय तर म्हणलं चला आता करावं. आणि मी केलं पूजा, मांडली स्वामींची पुस्तक वगैरे, स्वामीचं सारामृत ठेवलं, स्वामींची मूर्ती आहे त्याला छानपैकी, नाही का, ही नात्तर वगैरे लावून मस्तपैकी शाल वगैरे ठेवली. पुन्हा काय काय जे होतं ना, फळं तेच ठेवली, आपली साधी बोळीच केली. असं संकल्पयुक्त काहीच केलं नाही. आपलं करायचं स्वामींच्या, नाही का, असं आरोग्यासाठी सेवा आपली स्वामी आपल्यासाठी करतात, आपण स्वामींसाठी प्रकट दिनासाठी काहीतरी करायचं. आणि केलं आणि वाचले, 3 अध्याय वाचले. आता मग म्हणलं तर मुलीच्या वेण्या घालायच्या, तिचे पेपर चालू होतं. आणि मी येऊन हॉलमध्ये बसले आणि स्वामींची गाणी ऐकू यायला लागली. तर मी म्हटलं बाई, स्वामींची काय, म्हटलं गाणी ऐकू यायला लागले तर सगळेच म्हणजे, नाही का, प्रकट दिन आले म्हणून करत असतील म्हणले. म्हटलं असं तर नसेल ना, स्वामींची पालखी तर नसेल ना आली. मी आपल्या मनात विचार करते आणि खरंच स्वामींची पालखी आली होती. अरे वा, छान वाटलं मला ते. दर्शन झालं तुमचं? हा, दर्शन झालं. आणि तिथं स्वामींच्या पुढेच ठेवला मी खडी साखर, नारळ. नारायणपूरला एक मुखी दत्त आहेत बघा. किती भाग्यवान येत ताई तुम्ही. आणि मग ते झालं. मला म्हणे, नाही का, शनिवार होता ना, तेलाला पैसे वगैरे देता का असं. म्हणजे मी नारळ खडी साखर ठेवली, कारण माझ्याकडे थोडेच होते, पेमेंट वगैरे झालं नव्हतं. म्हणजे दादा मी तांदूळ पण देते तुम्हाला, पण तेलाला नाही तो, माझ्याकडे थोडेच पैसे आहेत म्हणलं, मी गल्ल्यातले काढलेत म्हणलं, नाही का. म्हणे बरं तसं काय नाही, एवढं द्या. आणि दुसरा एक अनुभव असा झाला. काय झालं, मी ऐकलं होतं एका ताईंचं की त्यांना पण पिवळ्या रंगाची साडी, नाही का, त्यांच्या दिराने की कोणीतरी घेऊन दिली ती. हा, दिराने घेऊन दिली. आणि माझ्याकडे पिवळा टॉप मी 2 आणले, पण ते कॉटनचे होते. मग मला थोडेसे ते असे फिट्ट व्हायला लागले. कॉटनचे कपडे फिट्ट होतात ना पाणी. बरोबर. मग मी म्हणले असं कसं काय झालं, स्वामी मी पण चांगला आणलेला टॉप आणि साडी, मला एवढं सकाळचं जमत नाही, मुलांना वगैरे उचलायचं. बरोबर आहे. आणि लहान लेकरं असं पदर आला, निरी आली, असं मी आपला विचार केला. म्हणजे नाही का, मी टॉपच घेते म्हणजे. आणि मी घेतला पण एक टॉप, मला चांगला भेटला. म्हणलं आता हा गुरुवारी घालून जायचा, नाही का, असं माझं असतं पांढरा, आपलं सोमवारी असं ठरलेलं आहे आपलं. बरोबर. आणि मग त्या दिवशी मी माझ्या वहिनीला बघायला गेली, मुलगा झाला स्वामींच्या कृपेने तिला पण. ते म्हणे समर्थांनी ऐकलं हो माझं, नाही का, असं म्हणजे मुलगा झाला. मला ते नाही, तिचे भाऊ पण खूप करतात. त्याच्या पण भावाला स्वामींच्याच आपल्या कृपेने मुलगा झाला, त्याचं नाव पण समर्थ ठेवलंय. अरे वा, छान, नाही का, स्वामी अनुभव देतात. मग मी गेले तर मला इतकं छान वाटलं ना. मला हळदी कुंकू, मी म्हणलं नको मला साडी, कारण मी तुमच्याकडे उभे चालेल, मला जायचंय पुण्याला परत. म्हणलं नाही, मला नको साडी. तर म्हणे असू दे. आणि ते पण तुम्ही पहिल्यांदाच आले, असं असतं ना, पहिल्यांदाच आले. मग तो एक अनुभव झाला. आणि तिसरा एक सांगते, पटकन सांगते. तिसरं काय झालं, माझ्या बरोबर जे काम करतात ना मावशी, आम्ही दोघी काम मिळून करतो. मग त्यांचं मला तर सारख्या बोलायचं, घरी या घरी या. म्हणलं बरं, एक दिवशी असे गेले. आणि मला का माहिती असं इच्छा झाली, त्याला टेरेस पण पाहावं म्हणलं, नाही का, कसं आहे. काय झालं, ते 4 मजली होती बिल्डिंग आणि मी टेरेस पाहून येत होती. आणि काय झालं, जुन्या प्रकारच्या पायऱ्या होत्या, मी पाहिलंच नाही. खाली एक पायरी आहे आणि मी डायरेक्ट एक पायरी सोडून दुसऱ्या पायरी, पाठीमागं डोकं तर फुटलं असतं, तर पुढे तोंड तरी. आणि माझ्या असं अंगावर काटा येतोय. असे माझे दोन्ही पाय एवढे असे रोवून धरले ना, असे खाली असे ओढले कुठले तरी शक्तीने, असं झालं.
मी म्हणलं स्वामी दुसरी वेळ आहे, दुसरी का तिसरी वेळ आहे, तर मी स्वामी मला शॉकच्या काय ते हिटरच्या करंटातून एक वाचवलं. बापरे. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी एक ठिकाणी मी काम करत होते ना स्वयंपाकाचं वगैरे, तिथं गॅलरीत असं पाणी सांडलं होतं, मी पाहिलं नव्हतं, तिथे एक असं असं धरलं. असं मला स्वामींचे इतके छान अनुभव यायला लागलेत ना ताई, किती छान ताई. मला असं वाटलं माझ्या पायाला असं कोणीतर साखर काय म्हणते ते हातीला बघा बांधून ठेवतात तसं ठेवलं, असं एवढं जोरात कसली ताकद असते हो स्वामींची, माहित नाही बाबा. त्यांच्या ताकदीसाठी ते अंदाज लागू शकत नाहीये ह्या जन्मात तरी, आपण तेवढं पात्र पण नाहीये. पण महाराज इतके छान, म्हणजे मला तर ना वाटलं नव्हतं माझे खूप, तुम्हाला माझा पहिला स्टार्टिंगचा अनुभव माहित होता ना कसा, झोप नाही काय नाही. तर मी म्हणते खरं स्वामी मला कसं म्हणजे तुम्ही नाही, आणि काहीच लागत नाही हो स्वामींच्या सेवेला, काहीच करावं लागत नाही. किती छान सांगताय तुम्ही ताई. काहीच लागत नाही, मला वेळ पण नसतोय, पण स्वामी त्यातलं पण माझा फक्त स्वामी म्हणतात दुसरं चांगलं बघा, दुसऱ्याचं चांगलं बघा, नाही का, एवढंच सांगतात. आणि बघा म्हणजे काय ते म्हणतात, फक्त चांगलं चिंतन करा, कोणाला द्यायला पण नका जाऊ. हो, आणि ते बरोबर सांगतात, ते होतच हो, अनुभव यायला लागले तसे, नाही का. अरे खरंय, फक्त चांगले विचार मनात ठेवायचे. खरंच खूप छान अनुभव यायला लागले. जर स्वामी जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी कधीच या पाठीमागच गेले असते. मी माझ्या मुलांना सुद्धा म्हणते, खूप माझे असे झोपेच्या गोळ्या खाणं ह्या वयात, किती माझं आता 38 चालू आहे ना, 35-36 होतं नाही का, मी तुम्हाला माझा पहिला अनुभव शेअर केलेला. स्वामी इतकं पण भक्त बसतात असे मला एवढं माहित नव्हतं. आणि मुलांना पण लावलंय ना ताई सेवेला? हो, मुलांना लावलंय. मुलांना म्हणजे शंकर बाबाचा भक्त झालाय मुलगा माझा. अरे वा, केवढा आहे तो? तो आता इलेक्ट्रिकल डिप्लोमा 2ऱ्या वर्षाला आहे. अरे बापरे, एवढा मोठा आहे? हो, मुलगा मोठा आहे. आता मुलगी पण 9वीला चालली. स्वामी आपलं लक्ष देतात. नवीन ठिकाणी शिफ्ट झालंय, वेगवेगळ्या प्रकारची नाही का, मुलीला पण भरपूर मध्ये अनुभव आले होते बघा. सांगितलं नाही का, स्वामींचे पण चांगले पण, म्हणजे स्वामींचे चांगलेच अनुभव येतात, पण नाही का ती त्यातून पण मुली शाळेत वगैरे तिला नाही का नवीन ठिकाणी शिफ्ट झाली होती ना, तिची थोडासा त्रास होतो, पण आणि माझ्या मैत्रिणीचं पण तुम्हाला सांगितलं, तिचे घेऊन गेले सासरकडचे, तिचं पण सांगितलं होतं. बरोबर. आणि अजून दुसरं सगळ्याच, म्हणजे मी जेवढ्या माझ्या मैत्रिणीला सांगते ना, करा तुम्ही स्वामींचं, करा 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 नाही का, स्वामी ते सांगून गेलेत ना की मी तुला जसं दिलं ना तसं तू इतरांना दे, तुझ्या कोणी पण येऊ दे, काही म्हणू दे, असं होतंय तसं होतंय, तर तू सांग फक्त माझं नाव घे. आणि मग ते तसं स्वामी अनुभव, मग त्यांचे फोन येतात. मी म्हणते मला करण्यापेक्षा का ताईंचा नंबर देते मी, त्यांना करा नाही का, असं वाटतं ना. बरोबर आहे. पण त्या कसं गावाकडच्या बायका आपल्या कामातच असतात, ते म्हणजे जाऊ दे, तुला सांगितलं ना बाद झालं. खरं स्वामींचं खूपच आहे, जेवढं म्हणजे नाही का. तुम्ही सांगता पण इतकं छान आहे ना ताई. काय मला कसं सांगावं तेच कळत नव्हतं काही. खरंच मला तर तिसरा तुम्हाला जो अनुभव सांगितला ना, माझं डोकं तरी फुटलं असतं पाठीमागचं किंवा तोंडाचं तर काय. तुम्हाला हा ना, असे पाय कसे रोवून ठेवतात असे. मी म्हटलं माझ्या पायात असली कसली शक्ती आली ना माझ्या बाबतीत. मग मी ते पैसा अडका त्या काहीच नकोय मला फक्त स्वामींनी माझ्या त्यांच्या जवळ, म्हणजे त्यांचं माझ्यावर नजर आहे ना, बाद झालं. अगदी जेवढा आहे पगार तेवढ्यामध्ये काम करणं, मुलं आहेत छोटी त्यांना नीट सांभाळणं, आणि आपण जर चांगल्याचं दुसऱ्याचं चांगल्या मुलांचं भेटलं, आपल्याला जो बसलाय ना आपला बाप तो द्यायला सगळं करणार. त्यामुळे मुलांचं तर अजिबात टेन्शन नसतंय माझ्या व्हायला, म्हणजे वेळ लागतोय मुलांना, पण सावरायला लागलाय त्यातनं नाही का असं. लॉकडाऊन पासून तुमचं तर खूप छान होईल बघा ताई. तुम्ही अनुभव शेअर करताय ना, असं म्हणताय ते तुम्हाला व्हायला लागलंय म्हणून मी तुम्हाला नाही का असं वाटतं कधी सांगाल ताईला, कधी सांगाल. नाही, जो आपल्याकडे अनुभव शेअर करतो ना ताई, त्यांचे इतके फटाफट दुसरे तिसरे अनुभव येतात ना. हो ना, कसं माहित असतं. काय स्वामींची कृपा आहे ताई, खरंच काहीतरी स्वामींची कृपा आहे. हा ना, खरंच आहे स्वामींची. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.